Hello, hello. This is the my artifact episode number 1847 part part 2. आजची तारीख आहे 8 मार्च 2020. वाजले आता 10:33. माझ्या मनामध्ये एक भीती वाटत आहे. दॅट इज द वन थिंग की मला भीती वाटत आहे. यस, की भीती म्हणजे याच्यासाठी की की उद्या आमचं ऑफिस आहे. येस, आणि आय डोंट वॉन्ट गो टू ऑफिस. येस, वाय? बिकॉज समज जर मी ऑफिसला जाईन तर माझा पूर्ण दिवस वेस्ट होऊन जाईल. आणि देन परवा होळी पण आहे. सो येणं जाणं याच्यामध्ये 200 रुपये चालले जाईल. ओके, आणि डब्बा 250 रुपये. आणि त्याच्यावरून मग मी कमवतो किती? नथिंग एल्स, कुछ भी नाही. इव्हन समजा त्या दिवशी सुट्टी जरी घेतली ना तरी तुझे काहीच पैसे कटणार नाही. जस्ट टाकून दे, काही असं भिवू नको. तुझ्यामध्ये सर्वात भयानक प्रॉब्लेम काय आहे की तू भेते यार. तू तुझ्या म्हणजे फेल्युअर होण्यापासून भेटे. इट इज नॉट रिअली, म्हणजे हे गोष्ट नाही का, तू जेवढी जास्त क्लिअर अप करशील ना तुझ्या डोक्यामध्ये तेवढा इम्पॉर्टंट आहे. असं आहे की तू असं नको विचार करू की हे असंच नथिंग एल्स, कुछ भी नाही हो जाएगा. राईट? काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे या गोष्टीला. ओके, मला असं म्हणायचं आहे की तुला लाईफ मध्ये असे मोमेंट येणार, ओके, जिथे तुला भिण्याची गरज आहे. बट तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे ना तर यू कॅन अचीव्ह दिस. येस, सांगू, तू मुंबईला का नाही चालला आहे, मुंबईला किंवा पुण्याला तुझं करिअर, फिल्म करिअर स्टार्ट का नाही करत आहे? बिकॉज ऑफ दॅट की तू भिवून राहिलाय. या दॅट इज अ थिंग, तू भिवून राहिलाय. त्यामुळे तू तुझं करिअर स्टार्ट नाही करत आहे. वेल, या एक प्रकारे अशी पण गोष्ट आहे. भिवून राहिलोय मी. हे बघ, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी व्यक्ती जर समोर जाते ना तर स्टार्टिंगला सगळं काही भेटत नाही. म्हणजे तू असं विचार करू शकतच नाही का तू मुंबईला गेल्यावर तुझ्यासोबत चांगलंच होईल का? नो. या समथिंग इज मोर नॉट रिअली गुड. ओके, स्वतःवर विश्वास आहे ना, स्वतःच्या कामावर विश्वास आहे ना, तर ऑफकोर्स यार, तू तुझ्या किती मोठा प्रॉब्लेम असेल ना तू फेस करू शकते. इट इज नॉट दॅट काइंड ऑफ थिंग. सो चला, आज बोलूशा आठवून नाही राहिलाय. आज का बोलू मला यायचं नाही कळून राहिलाय. समथिंग रिअली ब्लँक. आज विशालने पण खूप काही सांगितलं यार. आज विशालने सांगितलं की जे टेम्पररी जे खुशी आहे ना, हे एक प्रकारे टेम्पररी खुशी देते. इट इज नॉट जस्ट एक प्रकारे की ते परमनंट सोल्युशन आहे. राईट? म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की ऑफिसमध्ये ऑफिसमधून आल्यानंतर तू जेव्हा आता टिकटॉक तर बंद केलाय बट तू फेसबुक सुरू केलाय. फेसबुकवर तू आता जास्त वेळ राहतं
बघतं, व्हिडिओज वगैरे बघतं, हे तुला एंटरटेन करते, यू फील गुड, यू फील गुड, तर त्यामुळे तू पुन्हा बघतं. ओके, बट दॅट इज नॉट द गुड वे. हे एक चांगला तरीका नाही आहे. राईट, माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की विसरलो माझ्या टॉपिक नुसार. माझा म्हणण्याचा उद्देश काय होता? ऍक्च्युली कसं आहे की मी जे बोलत आहे त्याच्यावर माझंच लक्ष नाहीये, त्यामुळे नाही का मी कम्प्लिटली आउट ऑफ फोकस झालो आहे. सो आय डोंट नो what I'm talking and what I'm saying. हा, तर विशालने काय सांगितलं मला, विशालने सांगितलं की जी टेम्पररी खुशी आहे, ते व्हिडिओज वगैरे बघतो फेसबुकवर वगैरे, तर हे एक प्रकारचं टेम्पररी खुशी देते. इट्स नॉट द परमनंट सोल्युशन. परमनंट सोल्युशन तुला काय करायला लागेल, तू ऑफिस मधून आला की तुला तुझ्या एंटरटेनमेंटसाठी तू स्वतःला एंटरटेन नको करू. जस्ट लाईक युट्यूब वर जा, व्हिडिओज वगैरे बघ, किंवा जेव्हा तू काम करते ना तेव्हा मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे बघ. ओके, जो वेळ आहे ना ती युटिलाइज कर, वेळेचा खूप चांगला युटिलाइज कर. कारण जोपर्यंत तू तुझ्या वेळेचा प्रॉपर युटिलाइज करू शकणार नाही ना, तू खरंच सक्सेसफुल नाही होऊ शकणार. आय गॅरंटी टू यू. कारण सक्सेसफुल होण्यासाठी नाही का आपल्याला स्वतःला काही ना काहीतरी करून दाखवावं लागेल. जोपर्यंत तू म्हणजे करून म्हणजे काय आहे की नॉर्मल पेक्षा समथिंग डिफरंट, नॉर्मल पेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी, तेव्हाच तू एक प्रकारे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅरेक्टर बनशील ना, जे तू विचार करतोय तुझ्या लाईफ मध्ये. राईट, यासाठी तुला आतापासूनच विचार करायला लागेल ना या गोष्टीसाठी. इट इज नॉट राईट. तर म्हणजे तुला असं वाटते की समोर जाऊन तुझी लाईफ वॉज समथिंग रिअली ग्रेट, समथिंग रिअली एक्स्ट्रा ऑर्डिनरी, यू हॅव टू डू इन एक्स्ट्रा ऑर्डिनरी. एव्हरी टाइम तू मेहनत कर, एव्हरी टाइम तुझ्यापाशी खूप काही. आता मी टेक्निकल गोष्टी सांगतो. ऑफिस मधून आलाय की ऑफिस मधून आल्यानंतर तू प्रीमियर प्रोचे क्लासेस कर. ओके, GFX मेंटॉरचे खूप चांगले प्रीमियर प्रोचे क्लासेस आहे. ओके, आपल्या एडिटिंगचं आहे सॉफ्टवेअर, तर एडिटिंग शिकून घे. ओके, दॅट इज गुड. ओके, दुसरी गोष्ट, तू आता एक कोर्स विकत घेतला आहे. ओके, क्रिएटिव्ह फिल्म डिरेक्शनचा 8 सेमिस्टरचा कोर्स आहे तो. ओके, तो बघ, बार प्रत्येक वेळेस बघ. ओके, त्याच्यामध्ये छोटे छोटे जे वर्ड्स आहे ना ते पकड. जस्ट लाईक शॉर्ट डिव्हिजन, हा एक शब्द मला माहित पडला. त्याच्याबद्दल आता मला माहित आहे की याला हे असं म्हणते, बट याच्यावर अजून डिटेल जानकारी घे. त्याचे युट्यूबवर व्हिडिओ बघ, शॉर्ट डिव्हिजन कशाला म्हणतात, कशी बनवलं जाते शॉर्ट डिव्हिजन. ओके, हे कर. ओके, ऑफिस मध्ये काम करताना वगैरे मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे बघ, मोटिवेशनल व्हिडिओज ऐक, कारण त्यांना पंपिंग करते. ऍक्च्युली मोटिवेशनल व्हिडिओ नको, लोकांचे हे बघ, म्हणजे फिल्म्स रिलेटेड, एक प्रकारे फिल्मच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहे, म्हणजे डॉक्युमेंटरीज वगैरे बघ. इट्स गुड. किंवा ऍशली फीचर्सचे मी तिचे ऑडिओ ऐकण्याचा प्रयत्न केला, बट इट काइंड ऑफ लाईक रिली बोर. म्हणजे ती अशा गोष्टी सांगे जी संदीप माहेश्वरी पण चांगलं सांगू शकते. सो इट्स नॉट दॅट की असं एक प्रकारे युनिक आहे म्हणून. नो, डेफिनेटली नॉट. ती लायब्ररी आहे.
Whatever. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1847, 48 right now. We are at Nagpur, Maharashtra. Thank you.